नागमाथा गावात स्मशानभूमी नसल्यानं आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क महामार्गावरच रचलं सरळ. काही वेळ वाहतूक ठप्प. हिंगोलीच्या नागमाथा गावात स्मशानभूमीचा प्रश्न दुर्लक्षित असल्यानं आक्रमक झालेल्या नागमाथा येथील ग्रामस्थांनी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा रस्त्यावर सरण रचून अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. हिंगोलीच्या गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरमाथा या गावची लोकसंख्या 1,500 आसपास असून या गावात स्मशानभूमीचा प्रश्न पूर्वीपासून दुर्लक्षित आहे. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी शेतात करावा लागतोय, तर ज्याच्याकडे शेती नाही त्यांना अंत्यविधी कुठं करावा अनेक वेळा मागणी करूनही स्मशानभूमीचा प्रश्न सुटत नसल्यानं आक्रमक झालेल्या येथील ग्रामस्थांनी आज गोरेगाव रिसोड महामार्गावर सरण रचत गावात मरण पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला होता. माझा गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत गाव आहे. तर आमच्या गावाला स्मशान भूमी नसल्यामुळं आम्ही जे आमच्या गावाला जे प्रेत आहे बावडी आहे त्यांना आम्ही इथं 228 क्रमांक रस्त्याला म्हणजे गोरेगाव केंद्र रोडवर आम्ही सरण फुकून देण्यासाठी आणले. तर त्या अंतर्गत आम्ही पहिले सरपंचाला कळवलं होतं, पण सरपंचाच्या पतीला कळवलं होतं. सरपंचाच्या पतीनं माझा एकही कॉल रिसिव्ह केला नाही. 4 कॉल केले होते मी. आणि त्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी केलं तर ग्रामसेवक साहेब उडीचं उत्तर देत होते, म्हणून त्यांना पण आम्हाला त्याचा काही योग्य प्रतिसाद भेटला नाही. त्यानंतर मी सभापती सेनगाव अशोकराव ठेंगल साहेब यांना फोन केला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तहसीलदाराला कॉल करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तुम्हाला तत्काळ तिथं त्यांना पाठवून देतो असं सांगितले. तहसीलदार साहेबाला जेव्हा फोन आला तेव्हा बोललो आम्ही त्यांच्यासोबत. तर ते बी असंच म्हणले की बाबा BDO साहेबाला आणि ग्रामसेवक साहेबाला इथं तुमच्या जागी पाठवतो, माझं काही येणं होणार नाही. किती वाजता कॉल केली मी एक 15-20 मिनिटाच्या अगोदर तहसीलदाराला कॉल केला आणि सर्वात म्हणजे 7 वाजता मी सरपंचाच्या पतीला आणि ग्रामसेवकाला 7 वाजता फोन केला होता. म्हणजे आता 10 वाजता आले तरी बी इथं कोणी आलं इथं कोणी कोणताच कर्मचारी इथं आला नाही. शिवाय गोरेगाव पोलीस स्टेशनचे PSI साहेब हे इथं आलेले आहेत. फक्त त्यांचं काय म्हणणं नाही, त्यांचं म्हणणं आहे बाबा जे पेशंट किशन असले गाडीवर मोटरसायकलवर तर त्यांचं म्हणणं ते जाऊ द्या आणि तुम्ही बाकी शांततेचं आंदोलन करा. त्या वारलेल्या व्यक्तीचं नाव त्र्यंबक महादू गुहाडे आहे आणि महादू गुहाडे आहे वारलेल्या व्यक्तीचं नाव. आणि दुसरी गोष्ट, आम्ही त्यांची 1:25 आम्ही म्हणजे जे आम्ही मातीचं जे टायमिंग दिलेलं आहे 1:25 जर आम्हाला जागा उपलब्ध नाही करून दिली तर आम्ही 1:26 इथं प्रेत इथे रस्त्यावर आणून जाणार आहेत. व्यक्तीचं नाव सांगा. व्यक्तीचं नाव आहे त्र्यंबक महादू गुहाडे. म्हणजे पहिले आमचे जे गाव आहे पहिल्यापासून आमच्या स्मशानभूमी आम्हाला करून दिलीच नाही. आणि दुसऱ्या त्या स्मशानभूमी झालं असताना गावात हिंडायला बी रस्ते नाहीत आम्हाला. स्मशान जात नाही. मुटकून केला होता. मुटकीवर साहेब काय म्हणले, एवढं प्रेत करायचा कार्यक्रम कसा तरी करा, पुढच्या वेळेस मी तुमचं बघू. असं किती वर्षापासून चालू आहे हे असं आमचं चला आमच्या वडिलापासून आजोपासून चालूच आहे पंजाबपासून. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली.